त्या मुलांना जर गरज असेल, एखादा खेळाडू असेल, त्यांना काही साहित्य नसेल त्यांच्याकडे, तर उन्नती फाउंडेशन कधीही पुढे त्यांचा हात असतो. जेणेकरून त्या मुलाला पुढे तो घडावा. कारण मुलं ही आपली उद्याचं भविष्य आहे. या अनुषंगाने आम्ही सदैव प्रयत्न करत असतो. नक्कीच आपण बघतोय की तुमची जी संस्था आहे ती खूप छान काम करते. तर आगामी काळामध्ये उन्नती फाउंडेशन काय उपक्रम राबवणार आहे? काय आगामी काळात? अनेक लोकांचे जे प्रश्न असतील त्याला सोडवण्याचं मी काम करणार. प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, माझ्या माता भगिनीसाठी असेल, बचत गट असेल. कारण घरकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत, जास्तीत जास्त वंचित असलेले घटक, त्यांना मी पुढे आणण्याचं काम करू शकतो. काय काय प्रश्न आहेत जे तुम्हाला करायचे आहे? नक्की जर येणाऱ्या काळामध्ये जर मला लोकांनी निवडणुकीसाठी जर मदत केली किंवा सहकार्य केलं, की त्यांच्या ह्याने मी जर पुढे आले, तर मी नक्कीच गोरगरिबांसाठी काम करू शकते. महिमा नवदुर्गेचा हा विशेष कार्यक्रम आहे. आज तुम्ही मुलाखत देताना काय अनुभव आला आणि कसा वाटला? खूप छान वाटलं, की प्रत्येक महिलेने असा विचार करायला पाहिजे, की आपण एक समाजाचं देणं लागतो. या अनुषंगाने या कार्यामध्ये मी आज वाहून घेतलेलं आहे आणि मी जास्तीत जास्त महिलांसाठीच काम करत आहे. ओके. इथं आपण बघतोय की उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिशे यांनी अतिशय चांगल्या प्रमाणे मुलाखतीत सांगितलं आहे की मला जर समजा समाजाने संधी दिली, नागरिकांनी संधी दिली, तर आगामी काळामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम करत असल्याचं त्यांनी यावेळी आत्ताच या ठिकाणी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. पुढच्या वेळेला आपण नक्कीच अशा एक नवदुर्गाला भेटणार आहोत. तिचीही व्यथा आपण जाणून घेणार आहोत. तूर्तास थांबतोय. पाहत राहा महाराष्ट्र 18 न्यूज.